जोहार जिंदाबाद। आज 27 फेब्रुवारी 2026 या ठिकाणी तुम्ही सगळे जनसमुदाय बघताय, हळूहळू लोक येत आहेत. हे कशासाठी येत आहेत? आपल्या स्वतःच्या हक्कासाठी. पालघर जिल्हा 2014 साली स्थापित झालेला आहे. आपल्या इकडे वाढवण बंदर येते, मोठे मोठे प्रकल्प येत आहेत, पण खऱ्या अर्थाने पालघर हा आदिवासी जिल्हा, बहुल जिल्हा घोषित झाला आहे. पण आदिवासी लोकांच्या ज्या समस्या आहेत किंवा पालघरच्या भूमिपुत्रांच्या ज्या समस्या आहेत, जसं हॉस्पिटल नाही आहे चांगलं, पिण्यासाठी चांगल्या पाण्याची सोय नाही आहे, पालघरमध्ये जे काही सोयी आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या मुंबईला नेल्या जातात. जशा पाण्याची सोय, आमच्या इकडनं पाणी विरार, वसई, भाईंदर या साईडला नेलं जातं, मुंबईला नेलं जातं, पण आमच्या स्थानिक भूमिपुत्रांना, पालघरच्या रहिवाशांना मात्र पाणी मिळत नाहीये. त्यानंतर आरोग्याचा प्रश्न हा सर्वात मोठा प्रश्न आहे. आज पालघर जिल्ह्यामध्ये एकही सुसज्ज असं हॉस्पिटल नाही आहे. जे काही आहे ते प्रायव्हेट हॉस्पिटल आहेत. त्यांच्या फीज ज्या आहेत त्या सामान्य नागरिकांना परवडण्यासारख्या नाही आहेत. आणि त्याकरताच हा जो 2000 म्हणजे आतापासून 10 वर्ष अगोदर ट्रॉमा केअर सेंटर मनोर येथे उभं करण्यात आलेलं आहे. पण ते फक्त मला वाटतं दिखाव्यासाठीच उभं आहे. 10 वर्ष होऊन देखील जर ट्रॉमा केअर सेंटरचं काम पूर्ण होत नसेल तर काय अर्थ आहे या प्रशासनाला आणि काय अर्थ आहे या शासनाचा? या इकडचा जो निधी येतोय तो सगळ्याच्या सगळा कुठल्या ठेकेदाराच्या घशात जातोय का, कुठल्या मंत्र्याच्या घशात जातोय का, किंवा अधिकाऱ्याच्या घशात जातोय का? ट्रॉमा केअर सेंटर इतकी वर्ष झालं फक्त घोषित झालं आहे, समोर फक्त इमारत दिसते, पण जर ते सामान्य नागरिकांसाठी खुलं करू शकत नसतील तर उपयोग काय आहे? आम्हाला ज्या गोष्टी हव्या आहेत, आम्हाला चांगलं आरोग्य पाहिजे, आम्हाला नोकऱ्या पाहिजेत, आम्हाला जगण्यासाठीच्या ज्या सुविधा पाहिजेत त्या न देताना तुम्ही आमच्याकडे वाढवण बंदर लागताय, तुम्ही आमच्याकडे अनेक प्रकल्प लादत आहात. हे कुठेतरी सामान्य नागरिकांना, भूमिपुत्रांना खटकण्यासारखं आहे. आणि ह्या सगळ्या मागण्या घेऊन म्हणजे जलजीवन मिशन, त्याच्यानंतर वांद्रे प्रकल्प आहे, तिथलं जे पाणी टेक्सटाईलला नेणार आहेत तो, आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे मनोर येथील ट्रॉमा सेंटर. या ट्रॉमा सेंटर लवकरात लवकर सुरू झालं पाहिजे. त्याच्या मागण्यांसाठी आज शुक्रवार दिनांक 27 फेब्रुवारी रोजी भूमिसेना आदिवासी एकता परिषदेचा जन आक्रोश मोर्चा आदिवासी नाका चहाडे येथून सुरू होत आहे. थोड्याच वेळात आपण बघू की हा मोर्चाला सुरुवात होईल. जनसमुदाय जमायला चालू झालेला आहे. पुढची जे काही अपडेट असेल ते मी तुम्हाला देईन. जोहार जिंदाबाद. जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. देणार नाही, कोण बोलतो देणार नाही, घेऊन आमच्या हक्काची नाही कुणाच्या नाही कोणत्या अधिकाऱ्याची, घेऊन आमच्या हक्काची, घेऊन आमच्या हक्काची. कुणाला त्रास होता कामा नये. आपल्या जो सुरळीत रस्ता, जो दळणवळणचा रस्ता आहे तो व्यवस्थित चालू राहिला पाहिजे. म्हणून पोलीस मित्रांना आपल्याला मदत करायची आहे, जेणेकरून वाहतूक कोणती होणार नाही. झालंच पाहिजे. आरोग्य आमच्या हक्काचे, नाही कोणत्या अधिकाऱ्याचे, आरोग्य आमच्या हक्काचे, नाही कोणत्या अधिकाऱ्याचे, आरोग्य आमच्या हक्काचे, नाही कोणत्या अधिकाऱ्याचे. अरे कोण बोलतो देणार ना, अरे घेतल्याशिवाय जाण
आणि आमचा लढा न्यायासाठी माणूस माणूस जगण्यासाठी. राम हॉस्पिटल चालू झालाच पाहिजे. मालक आहेत त्यांना उत्तर द्या. आणि जे अधिकारी लोक आहेत हे आपले कोण आहेत? सेवक आहेत. कोण आहेत? सेवक. आपला कलेक्टर कोण आहे? सेवक. हात वरती करून सांगा, कलेक्टर कोण आहे? सेवक. प्रांत कोण आहे? सेवक. तहसीलदार कोण आहे? सेवक. सर्कल कोण आहे? सेवक. तलाठी कोण आहे? सेवक. ग्रामसेवक कोण आहे? सेवक. पोलीस कोण आहे? सेवक. तुम्ही कोण आहात? मालक. या देशाची कोण आहे तुम्ही? मालक. मध्य प्रदेश असेल, या सगळ्यांना लखलखाट करणारी वीज ही माझ्या TAPC मधनं येते. परंतु आमचे पाडे अंधारात 2000 साली जे होतं तेच 26 वर्ष तसंच आहे गणेश. मग हा जर लढा जर असाच आपल्याला चालवायचा असेल, बघा हे मी 14 किलोमीटर का चाललो त्याचं कारण सांगतो. जर ही गरीब लोक, जी कष्टकरी लोक जर ही एवढी चालत आपल्या हक्कासाठी लढत असेल, तर माझे नातेवाईक कुठे जाणार आहेत? याच हॉस्पिटलमध्ये. मग मी त्यांच्या बरोबर चालायला पाहिजे. म्हणून मी तुझ्या बरोबर गणेश चाललो. मी एकटा नाही, आमचा समाज सुद्धा पूर्णपणे तुमच्या बरोबर आहे ही ग्वाही देतो. खरोखर अत्यंत वाईट परिस्थिती आहे, अत्यंत वाईट परिस्थिती आहे. 4 पालकमंत्री झाले. एकाने उद्घाटन केलं, दुसऱ्यांनी पाहणी केली, तिसऱ्यांनी पाहणी केली, चौथ्यांनी पाहणी केली. आतापर्यंत डझनभर मंत्री येऊन याची पाहणी करून गेलेले आहेत, या हॉस्पिटलची पाहणी करून गेले आहेत. मला नक्की कळत नाही हा नक्की ताजमहाल चालू आहे, बीबी का मकबरा चालू आहे, नक्की काय करायचा प्रयत्न हे लोक करतायत. अरे आतापर्यंत ती बुलेट ट्रेन हा हा करता आमच्या छातीवरनं तुम्ही घेऊन गेलात. 4 वर्ष अगोदर असलेला धडधड धडधड आमच्या छातीवरनं ते आपला वडोदरा एक्सप्रेस घेऊन गेला. मग इतक्या वर्षापासून या बिल्डिंग मध्ये असं काय राहिलंय की ती तुम्ही थांबवलंय? एखाद बकरा बिकरा कापायचा असेल तर मी देतो, एकदा तो काय दवस करा आणि हे चालू करा. एवढं बोलण्यासाठी मी आलो गणेश. त्याचबरोबर परशुराम चावरे आणि या सर्व भूमिसेनेच्या सच्च्या कार्यकर्त्यांना खूप मानाचं वंदन करतो. इतक्या लांबून येताना एकही माणूस कुठे डगमगला नाही, कुठे थकला नाही, कुठे थांबला नाही. अरे त्या म्हाताऱ्या बायका ज्यांचे अतिशय गुडघे दुखतायत ते सुद्धा धावत होते. मग ते धावत असताना आम्ही तरुण मंडळी का नाही थांबायचं? आम्ही थांबणार, इथेच थांबणार आणि ह्या हॉस्पिटलचा पूर्णपणे हक्क घेऊन देणार एवढंच सांगतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद घेतलेला आहे. आमची दुखणी ज्या ठिकाणी असतात न त्या ठिकाणी इलाज झाला पाहिजे अशा ठिकाणी आम्ही जातो. म्हणून आम्ही एका हॉस्पिटलच्या, या भव्य हॉस्पिटलच्या समोर आज आपण या मोर्चा घेऊन आलेलो आहोत. बंधूंनो, आज स्वातंत्र्याला 80 वर्ष झाली आणि अजूनही या देशातला गरीब दुबळा जो आदिवासी आहे अशा समाजाला लाथाडत ठेवण्याचं काम हे सरकार करत आहे. अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारची सरकारे येऊन गेली आणि ती सरकार सुद्धा आमचं जे काही हित आहे, आमचं काही जीवन आहे, हे जीवन समजून न घेता आम्हाला पायदळी तुडवण्याचं काम हे सरकार करत आहे. 2014ला हा जिल्हा निर्माण झाला. हा जिल्हा निर्माण करण्याच्या पाठीमागे हेतू होता इथली माणसं बाहेर गावामध्ये, बाहेर देशामध्ये रोजगाराला पलायन करतायत, ती करू नयेत. त्यांचा विकास केला गेला पाहिजे, त्यांना शिक्षण योग्य ते मिळालं पाहिजे, त्यांच्या जागा जमिनी सुविधा त्यांना सुविधा दिल्या पाहिजेत. आणि इथले जो कुपोषण आहे, हे कुपोषण संपलं पाहिजे. ने आदिवासीला त्यांच्या जागा जमिनीवर सुरळीत राहता आलं पाहिजे. परंतु तसं न होताना आज तुम्ही पाहतायत व जो नॅशनल हायवे चालू आहे, बडोदरा नॅशनल हायवे, नंतर बुलेट ट्रेन, जे वाढवण बंदर, असे अनेक प्रोजेक्ट या पालघर जिल्ह्यामध्ये येऊ घातले आहेत. ह्या कुणाच्या जमिनीवर राहत आहेत? आदिवासीची 1 इंच सुद्धा जमीन या सरकारला घेता येत नाही. सरकार हे ट्रस्टी आहे, मालक नव्हे. मालक कोण आहे? आदिवासी आहे. मालक कोण आहे? आम्ही आहेत. आणि हे
असताना सुद्धा सगळे अधिकार पायदळी तुडवायचे, नियम पायदळी तुडवायचे, अधिकारी फक्त खुर्च्या मिळवायच्या आणि आदिवासींना हक्कापासून वंचित ठेवायचं हे काम आतापर्यंत केलेलं आहे. अनेक मोर्चा आम्ही काढले काकांच्या जोडीला, अनेक वेळा ओरडून ओरडून सांगितलं की आदिवासींचे अधिकार कायम ठेवा. काका म्हणायचे आमच्या गावात आमचं सरकार, आम्ही करू ते, हे तुमचं दिल्ली हे आमचं सरकार नाही, आमच्या गावातल्या लोकांचं सरकार आम्ही सांगू शकतो. परंतु ते त्याला नेहमीच संविधानिक मार्गे मोर्चे काढावे लागतात, उपोषण करावे लागतात. हे फेल्युअर कोणाचं आहे? जनतेचं आहे की या जनतेच्या जीवावरती सत्ता स्थापन करणाऱ्या सरकारचं आहे? खरंच या सरकारला लाज वाटते की नाही? कारण की सरकार म्हणते पालघर जिल्हा हा पहिले ठाणे जिल्हा होता, पालघर जिल्हा झाल्यावरती पालघर जिल्ह्याचं रूप हे बदलेल. म्हणजे आपण काय ब्युटी पार्लरमध्ये गेल्यावर जसं सुंदर होणार तसं सुंदर होणार आहोत का? तर ते नको होतं आम्हाला फक्त पाणी वगैरे पाहिजे होतं. पण ते झालं का? यांनी रूप वेगळंच बदललेलं आहे. ते बदला, नंतर बदला, पण आमच्या हक्काचं पाणी, आमच्या हक्काचं आरोग्य, आमच्या हक्काचं शिक्षण तुम्ही आम्हाला देणार कधी? कारण आमचा गरीब माणूस हा 50 किलोमीटर लांब बाहेर जातो. तुम्हाला थोडी लाज तर वाटली पाहिजे मरणाऱ्या माणसाचा. तुम्ही टाळूवरचं लोणी खाता. आरोग्याचे दवाखाने उघडलेले प्रायव्हेट, त्याच्यामध्ये 10-10 लाख खर्च येतो, तेथे सुद्धा माणूस वाचत नाही. म्हणून सर्व हा लढा चालू आहे. अजून मला सांगावं असं वाटेल, आताच आमच्या काकांनी म्हटलेलं आहे की 4 स्तंभावरती ही लोकशाही आपली शाबूत आहे आणि 4था स्तंभ हा आपला मीडिया आहे आणि मीडियाच आपला सर्व परिसर आणि जे राजकारण आहे हे बदलण्याचं पूर्ण ताकद ठेवतो. काकांचं बोलण्याचा अर्थ तो नव्हता. आदरणीय मीडियाला माझी विनंती आहे की तुमचं नेहमीच स्वागत आणि तुमच्या जीवावरती सर्व चालतं, परंतु तुम्ही प्रत्येक मोर्चाकरी आहे किंवा प्रत्येक एक संविधानिक मार्गाने निघालेला मोर्चा आहे त्यांना सर्वांना समान मान द्यावा, हाच फक्त काकांचा एक विचार मांडला होता त्यांनी. बाकी सर्व पत्रकार बंधूंचा आदरच केला जातो. आता मला एकदा सांगावं असं वाटेल, किती खेळ केला जातो. 2021 साली जलजीवनी योजना 2022 साली आदरणीय मोदीजींनी म्हणा किंवा सरकारने म्हणा ही आपल्या सेवेसाठी आणली. 2023-24च्या इलेक्शनमध्ये भरभरून त्याचं जाहिरात केली गेली. प्रत्येकाच्या घरामध्ये नळ येतं अशी जाहिरात दाखवली की नाही? कोणाकोणाच्या नळाला पाणी येतं मला सांगा? कोणाकोणाच्या नळाला पाणी येतं? कोणाच्याच नळाला पाणी येणार नाही. कारण की फक्त जाहिरात बस सरकार दिसतंय, जे वास्तविकतेमध्ये आहे ते दिसत नाहीये. आता सुद्धा एक सांगावं असं वाटतंय, संघटनेच्याच माध्यमातून संघटनेनेच सहकार्य केलं. गणेश दादा होते, चौरासाहेब होते आणि आमचे सर्व काका होते. संघटनेच्या माध्यमातून 3 दिवस उपोषण केलं होतं. 3 दिवस उपोषणाला मला त्यांनी आमच्या भागातल्या योजना मागच्या 31 मे पर्यंत चालू होतील, 31 मे 2025 साली कार्यान्वित होतील असं आश्वासन दिलं होतं. आज पुढचा 2026 आला आणि नळाला एक टिपूस सुद्धा पाणी नाही. फक्त काही ठिकाणी एक टेस्टिंग केली जाते आणि जनतेची थट्टा केली जाते. मलाच सरकारला सांगायचं आहे आपल्याच माध्यमातून की माझी ही एवढी भोळी बाबडी जनता, जे आमच्या पाटील साहेबांनी प्रशांत भाऊंनी सांगितलं, जे आमच्या काकांनी सांगितलं की तुम्हाला जनतेची काहीच कीव येत नाही का? तुमच्या घरामध्ये आई नाही का? तुमच्या घरामध्ये बहिणी नाही आहेत का? ज्यांना वणवण पाण्यासाठी भटकावं लागतं? तुमच्या घरामध्ये कोणच आजारी पडत नाहीये का? ज्यांना असं अजातशत्रू की आजीवन असं त्यांना आमरण असं मिळालेलं आहे? प्रत्येकाच्या घरामध्ये व्यक्ती आजारी पडणारा असतो, ह्याची जाण ठेवा. आणि गरीब हा तुम्हाला नक्कीच आशीर्वाद देऊन जाऊ. म्हणून सरकारला विनंती आहे की लवकरच आमच्या गणेशदादाच्या आणि आमच्या या भूमिसेनेच्या या संघटनेच्या मार्फत जे या आंदोलनामध्ये प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्यांची त्वरित तुम्ही उपाययोजना केली पाहिजे आणि आमच्या जनतेला सेवा द्या. आम्हाला ही 4थी मुंबई नको आहे. 4थी मुंबई आली तर तुम्हाला लखलाप. फक्त आमच्या मूलभूत सुविधा, आरोग्य, पाणी आणि शिक्षण या तरी आम्हाला व्यवस्थित मिळवून द्या, एवढीच आपली सर्वांची अपेक्षा आहे ना? म्हणून मी तुमच्या सर्व आंदोलनकर्त्यांचा आणि खास करून आमच्या गणेशदादा, चौरासाहेब आणि भूमिसेना अधिवेशक परिषदेचा धन्यवाद मानतो की तुम्ही नक्कीच चांगला प्रश्न उपस्थित केलेला आहे. ईश्वर, देव, निसर्ग हा नक्कीच आपल्या मागण्या पूर्ण करेल. धन्यवाद. जय जोहार.